नमो नमः। धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतं लाभानां श्रेय आरोग्यम सुखाना तुष्टिरुत्तमा. अर्थात सर्व गुणांमध्ये दक्षता बाळगणे हा उत्तम गुण आहे. सर्व प्रकारच्या धनांमध्ये विद्याधन किंवा ज्ञान सर्वोत्तम धन होय. जीवनात मिळणाऱ्या सर्व लाभांमध्ये आरोग्य हा सर्वोत्तम लाभ आहे, तर सर्व प्रकारच्या सुखांमध्ये संतुष्टता किंवा समाधानी राहणे हे सर्वोत्तम सुख आहे. महाभारतातील वनपर्वात यक्ष आणि युधिष्ठिर यांचा संवाद येतो तेव्हाचा हा श्लोक आहे. जीवन कसे जगावे, धर्म म्हणजे काय, नीतिमत्तेचा खरा अर्थ काय, ह्या सर्वांची उकल आपल्याला यक्ष आणि युधिष्ठिर यांच्या संवादातून होते. आपण जे काम हाती घेतो त्यात दक्षता बाळगली तर ते काम यशस्वीपणे तडीस जाते. काम करते वेळी सावधगिरी बाळगावी म्हणजे कार्य सकुशलतेने पार पडते. आज आपण सर्वत्र पाहतो की लोक पैसा, दागदागिने, संपत्ती यांच्या मागे लागलेले आहेत, परंतु त्यांना हे कळत नाही की सर्व धनांमध्ये विद्याधन सर्वोत्कृष्ट धन होय. विद्यारूपी धन कमावल्यावर त्यामागे इतर प्रकारची धनेही आपोआप येतात, असे भर्तृहरीने नीती शतकात सांगितले आहे. माणसाचे आरोग्य चांगले असेल तर त्याला जीवनात कठीणातले कठीण कार्य सिद्ध करता येते. आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित व्यायाम व सात्विक आहार आवश्यक आहे आणि नेमके हेच आज दिसत नाही. विशेषतः तरुण मुले आरोग्याची हानी होईल असाच आहार विहार करताना आढळतात. माणूस आज बाह्य सुखाच्या मागे लागलेला आहे, परंतु त्याला हे माहीत नाही की हे सुख क्षणिक आनंद देते, परंतु समाधानाने जगणे आपल्याला शाश्वत आनंद देते. आपले संत देखील हेच सांगतात की आपल्याला जे मिळाले आहे त्यातच समाधान मानावे, त्यासाठी ईश्वराचे कृतज्ञ राहावे. जे आपल्याला मिळाले नाही त्याचे दुःख करण्यापेक्षा आपल्या जवळ जे आहे त्याचा आनंद उपभोगता आला पाहिजे. तुकाराम महाराज सांगूनच गेले आहेत की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराजांची शिकवण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहण्याची आंतरिक शक्ती देते. धन्यवाद.